त्या पावसामुळे रस्त्यावर साचलेलं पाणी आणि त्या पाण्यामुळे झाला अपघात आणि या अपघातामध्ये एक जाणता राजा पडद्याआड गेलाय. त्याचं झालं असं, तुळजापूर औसा महामार्गावरती मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने रस्त्यावरती व रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पाणी साचलेलं होतं व जेव्हा तिथून कार चालली तेव्हा कारचं टायर त्या पाण्यामध्ये गेलं व तेच पाणी कारच्या समोरच्या ग्लासवर येऊन पडलं आणि त्याचमुळे कार स्लिप झाली, वाहनाचं नियंत्रण सुटलं आणि एका क्षणामध्ये 4 वेळा पलटे घेत कारची धडक झाली. आणि ही कार कुणाची होती माहितीये? तर ही कार होती भाजपचे ज्येष्ठ नेते व माजलगावचे माजी आमदार R.T. देशमुख यांची. अपघातानंतर त्यांना गंभीर जखमी अवस्थेमध्ये लातूरच्या रुग्णालयाकडे नेत असतानाच रस्त्यामध्येच त्यांची प्राणज्योत मालवली. एक अनुभवी नेता, एक मनमीय व्यक्तिमत्व आणि गोपीनाथराव मुंडे यांचे कट्टर समर्थक या अपघातामुळे आज काळाच्या पडद्याआड झाले आहेत. R.T. देशमुख यांनी 13व्या विधानसभेमध्ये माजलगाव मतदारसंघातून जोरदार विजय मिळवला होता. तसेच पक्षातील अनेक महत्वाच्या जबाबदारी देखील त्यांनी पार पाडल्या होत्या. भाजपचा खरा निष्ठावंत नेता आणि सर्वसामान्यांचा आधारवड असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. त्यांच्या अशा अचानकपणे जाण्याने राजकीय वर्तुळामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. एक काळीच पेवटून टाकणारी घटना जी आठवणीच्या रूपामध्ये कायमच सर्वांच्या स्मरणात राहील. R.T. देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली. मित्रहो, या संपूर्ण प्रकरणाबद्दल आपलं मत काय? खरंच आपले रस्ते व रस्त्यावरील खड्डे सुधारण्याची गरज आहे का? त्याचमुळे अशा प्रमाणात जीव जात आहेत का? आपलं मत खाली कमेंट बॉक्स मध्ये लिहून नक्की कळवा व अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ यापुढे बघण्यासाठी आपला युट्यूब चॅनल महाराष्ट्र लाईव्हला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय महाराष्ट्र.